फटका चांगला सजवला, अप्रतिम, अगदी ऑन साइडला फटका सजवला. दोन क्षेत्ररक्षक होते 30 सर्कलच्या आतमध्ये. गॅप मध्ये बॉलला पाठवला आणि तदनंतर अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. अमर बामरस वडगाव अप्रतिम खेळाडू जिल्हा आयकॉन म्हणून शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. दीपक कदम AQ आहेत पुन्हा एकदा तयार. याला पुन्हा एकदा चांगला पंच आहे, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट स्लिप मध्ये यश आणि त्यांनी मात्र बॉलची फेकी लगोलग केले. सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. कमबॅक जरूर केलेला आहे दीपक कदम यांनी. दीपक कदम म्हटलं ना की AQ गावचा सितारा, रफ्तारचा राजा म्हणून सातत्यपूर्वक त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक अफलातून गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु अमर बामरस सातारा जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. चर्चा आपण नक्कीच करूया. नितीन शिंदे यांचा अफलातून कव्हर ड्राईव्ह, फटका फसला होता, उंची जास्त झाली होती, परंतु या वेळेला पहा बाउंड्री लाईन लगत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. वायडिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 धावा यशस्वीरित्या धावून काढलेल्या आहेत. नितीन शिंदे अनावळेवाडी यांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक, डोळ्याची पारणं फेडणारा फटका कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाले. अमर बामरस सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारा फलंदाज, चर्चेमध्ये नाव असणार हा खेळाडू. आणि यावेळेला मोठा फटका, मोठा ब्लास्ट. अमर बामरस सेट ऑन फायर. सध्याच्या घडीला हा फलंदाज इन्फॉर्म आहे, चांगल्या लय मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. चर्चा केली तर सातारा जिल्हा आयकॉन म्हणून अनेक असोसिएशनच्या माध्यमातून याने प्रीमियर लीग खेळलेले आहेत. 22 गाव पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पश्चिम जावली प्रीमियर लीग खेळलेले आहेत. KSK प्रीमियर लीग देखील ते खेळलेले आहेत. म्हणल्यानंतर सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं हे नाव अमर बामरस वडगाव जिल्हा आयकॉन अप्रतिम बॅटिंग करतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये दीपक कदम यांच्यावरती अमर बामरस वडगाव बरसलेले आहेत. थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा तयार. आणि या वेळेला पहा अगदी सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे मात्र बॉलला अडवला जाईल. सिंगल धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. अमर बामरसने 1 चौकार 1 षटकार खेचलेला आहे. 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा बनवल्या 12. नितीलने 1 बॉलच्या पाठीमागे 3 धावा बनवलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीम साठी होताना पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. याला बॅकफुटला गेले. पंच चांगला आहे, परंतु ताळमेळ कॉलिंग फसलं होतं. परंतु पुन्हा एकदा अमर बामरस यांनी मात्र नितीन शिंदे यांना थांबवलं आणि तदनंतर मात्र शेवटचा बॉल आलेला आहे. डॉट. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15 धावा धावफलकावरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमच्या प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर चांगली सरासरी आहे. या सरासरीने खेळले तर 60 धावांपर्यंत मजल मारू शकतात. खरं तर आपण स्पर्धा पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठारा सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा दैदिप्यमान 16 रंगलाय सातारा शाहू स्टेडियम मध्ये. खरं तर अनेक कासपठार विभागातील खेळाडूंची इच्छा होती की आम्हाला अमोल पडतरे खरं तर अनेकची इच्छा होती की आम्हाला सातारच्या शाहू स्टेडियम वरती खेळायचं आहे आणि ती इच्छा कोणी पूर्ण केली असेल ना तर कास पठार विभागातील
उद्योजक रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक खेळाडूची स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आम्ही सातत्याने सांगत आलोय, स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर प्रचंड मेहनतीवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. आज प्रचंड मेहनत केली शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी या टीमने आणि आपल्याच टीमच्या नावाने मात्र शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार इथे पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 1 समाप्त झालेली आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये दीपक कदम यांनी 15 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये अमर बामरस यांची बॅट बोलायला लागलेली आहे. एक चौकार एक षटकार त्यांनी खेचला. 15 धावा धावपलकावरती आहेत. सरासरी खूप चांगली आहे. चला टाइम आउट. ओव्हर क्रमांक 2 ओव्हर क्रमांक 2 मध्ये यश दिलीप जांभळे खरं तर CPL मध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला. कालच्या दिवसामध्ये बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला. आज पुन्हा एकदा शिवशक्ती प्रीमियर लीग खेळण्यासाठी तो सातारा शाहू स्टेडियमसाठी सज्ज झालेला आहे. खरं तर कालच्या 3 दिवस पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर CPLचा थरार रंगला. CPL मध्ये देखील अनेक खेळाडूंनी चमक दाखवलेली आहे. परंतु आज स्टेडियमवरती खेळत असताना यश जांभळे गोलंदाजीच्या रनमेवरती, समोरच्या बाजूने अमर बामरस वडगाव जिल्हा आयकॉन फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज. क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी. पहिलाच बॉल अगदी लोअर फुलटॉचा बॉल, दिशा दिले, बॉल निघून चाललाय लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. अमर बामरस यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉल वरती दमखम दाखवलाय अमर बामरसने. यश वरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केले. थोडासा बॉल चांगला होता परंतु थोडासा टप्पा खराब होता. याला शॉर्ट टर्म पूल फटका फसलाय. उंची जास्त. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. खर तर क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरतून आले डीप मिड विकेट रिजन मधून परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि मिळाल्या त्या 2 धावा. संधी उपलब्ध करतायत यशला माहित आहे की अमर बामरसची विकेट खूप महत्वाची आहे. ही विकेट जर आपण मिळवली ना तर नक्कीच आपण मॅच मध्ये येऊ शकतो. परंतु अमर बामरस जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबेल ना तितक्या वेगाने मात्र फ्रेंड्स येणे वॉरियर्स या टीम साठी धावा येताना पाहायला मिळतील. याला लोअर फुलटॉसचा बॉल अगदी खोदून काढलाय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर. अमर बामरस यांच्या बॅट मधून तडाके बंद पॉवरफुल बुलंदी षटकार. काय पटका सजवलाय. नेत्र दीपक पटका. हल्ला बॉल चढवलाय. अमर बामरस नाव थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक शफल झाले. तदनंतर बॉलला फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. अमर बामरस सेट ऑन फायर. 8 बॉल 30 धावांवरती खेळतायत. स्ट्राइक रेट जर आपण पाहिला ना तर तब्बल 375 चा स्ट्राइक रेट आहेत. अमर बामरस यांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. 8 बॉल 30 धावांची एक तुफानी फटकेबाजी त्यांनी साकारले. का मला सातारा जिल्हा आयकॉन म्हणून घेतलंय याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी मात्र दाखवलेलं आहे. उरमोडी परिसरातील हा वडगाव गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. ओहो यावेळेला वाईड यॉर्कर. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र परंतु यावेळेला थोडीशी मिस फिल्डिंग. एखाद्या मोठ्या फलंदाजाला थांबवायचं असेल ना तर त्याला यॉर्कर बॉल टाकावा लागतो आणि यावेळेला यशने मात्र परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय आणि तदनंतर हलक्या हाताने ग्लान्स केलं. या बॉलला मिळाली सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 34 धावा. चांगली सरासरी.
ओहो, यावेळेला खराब कमरेच्या वरती हा बॉल त्यांनी रिलीज केला आणि तदनंतर पंच आमच्याकडे वळाले. पंचांनी स्पष्टपणे नो बॉल घोषित केलेला आहे आणि खराब बॉल मी म्हणेन याच्या माध्यमातून. फ्रीडचा बॉल यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फ्रीडचा बॉल आहे म्हटल्यानंतर कॅच जरी पकडला तरी तो देखील ग्राह्य धरला जाणार नाहीये. सिंगल धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 37 धावा धावफलकावरती. चांगली सरासरी पहिल्या षटकामध्ये तब्बल दीपक कदम यांनी अवघ्या 15 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 22 धावा यशने खर्च केलेले आहेत. आणि खरं तर डावाची सुरुवात फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमची खूप चांगली झालेली आहे. अमर बामरस वडगाव मैदानाच्या आतमध्ये बरसलाय, थांबायचं नाव घेत नाहीये. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः 10 बॉलच्या पाठीमागे तब्बल 32 धावा आलेले आहेत. आणि नितीनने चांगले एक साथ दिलेले आहे. त्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा जमवलेल्या आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्या आवाजाची आपल्याला आतुरता होती तो आवाज अर्थातच व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, समालोचक मधील आकडे तज्ञ आणि समालोचक मधील वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच निलेश मर्डेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूया सहर्ष 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 स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 37 धावा. ओव्हर क्रमांक 3. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी सतीश देटे आहेत. कुस खुर्द गावचे उरमोडी परिसरातील सातारा जिल्हा आयकॉन म्हणून ते या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. खरं तर प्रभो प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने मालिकावीरचा किताब मिळवला होता. यावेळेला समोरच्या दिशेला गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय. बी शेप रिजन क्लिअर करत असताना सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा चौकार. नितीन शिंदे अनावळेवाडी हा देखील खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. तो देखील सांगून देतोय की आज की पार्टी में अकेले अमर बामरस के तरफ से पार्टी नहीं है, इस पार्टी में मैं भी शामिल हूँ. मैदानाच्या आतमध्ये आता नितीन शिंदे अनावळेवाडी यांचा देखील बोलबाला पाहायला मिळतोय. खरं तर त्यांची देखील बॅट तळपलेली आहे. परंतु सतीश देटे जिल्हा आयकॉन आहेत, फिरकीची जादूगार आहेत. बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे अप्रतिम आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती नितीन नावाचं वादळ गोंगावलंय. चौकार आलेला बॉल क्रमांक 3. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, थोडेसे फंबलिंग जरूर झाले. तोपर्यंत सिंगल धाव घेतले. सिंगल वरती समाधान दोन्ही फलंदाज मानताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 43 धावा धावफलकावरती. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आम्ही सातत्याने सांगत आलोय क्षेत्र कोणतेही असू द्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. यावेळेला वेग चांगला परंतु दिशा खराब. डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल. पंच आमच्याकडे वळाले, दोन्ही हात फैलावले. येतोय तो वाईड बॉल. खराब बॉलचं प्रदर्शन आपल्याला पाहायला आणि सिंगल धाव धावफलकावरती जोड्या. चर्चा आपण केली क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. जे ध्येय तुमच्या डोळ्यासमोर आहे त्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच एक चांगला खेळ साकारावा लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 45 धावा धावफलकावरती. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये
एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल उडवलाय, फटका फसलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून झाले चूक आणि विकेटचं पतन होता होता राहिलेलं आहे. दैव देतो आणि कर्म घालवतो असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सतीश देटे जिल्हा आयकॉन यांनी मात्र संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत. विजय कदम जिल्हा आयकॉन टू जिल्हा आयकॉन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, बॉल कडे वळून देखील पाहिलेलं नाहीये. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय, बॉल निघून चाललाय अगदी स्टेडियमच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका सजवलाय, अगदी फुलटॉसचा बॉल होता, फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय आणि अमर बामरस या नावाचा डंका सातत्यपूर्वक राहिलेला आहे. संघाची धाव संख्या एकत्रित जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 52 धावा आणि अमर बामरस खेळत आहेत वैयक्तिक 13 बॉलच्या पाठीमागे 40 धावांवरती. सकाळच्या सत्रामध्ये अमर नावाचं वादळ मात्र शाहू स्टेडियम वरती गोंगावताना पाहायला मिळतंय. थांबायचं नाव घेत नाहीये, मारझोड तोडझोड त्यांना खूप पसंत आहे आणि आपल्या नावाप्रमाणे साजिशी खेळी मैदानाच्या आतमध्ये ते साकारतायत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेत, पश्चिम जावली प्रीमियर लीग जिल्हा आयकॉन म्हणून ते खेळले. त्यानंतर KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK प्रीमियर लीग म्हणून जिल्हा आयकॉन ते खेळले. अनेक प्रीमियर लीग त्यांनी जिल्हा आयकॉन म्हणून गाजवलेले आहेत आणि आज देखील शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. उरमोडी परिसर विभागातील वडगाव गावचा सितारा आज मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. शेवटचं षटक विकास बादापुरे, बॅटचा किनारा जरूर लागलाय, चेंडू चाललाय फर्स्ट स्लिप मध्ये. तिथे मात्र दीपक कदम आहेत, सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 53 धावा. यानंतरची मॅच आहे चिंतामणी 11 विरुद्ध शॉटपुल अँड सक्सेसफुल होईल का पाहणं गरजेचं आहे. उंची देखील तितकीच आहे, लांबी देखील तितकीच आहे, लॉंग अँड स्ट्रॉंग. अप्रतिम फटका अमर बामरस यांच्या बॅट मधून येतोय, लाजवाब दर्जेदार षटकार. शॉटम पुल अँड सक्सेसफुल. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉल पाहायला मिळालाय 6 धावांसाठी. यानंतरची मॅच आहे चिंतामणी 11 विरुद्ध नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. या वेळेला पुन्हा एकदा चुकी. आज विजय कदम चुकी करताना पाहायला मिळत आहेत. डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेत की काय हे पाहणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. संधी उपलब्ध होते परंतु संधीचं सोनं करत नाहीत. यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलंय, काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी लगलग केलेले आहेत आणि 16 बॉलच्या पाठीमागे 50 धावा बनवलेल्या आहेत. अमर बामरस यांनी अर्धशतक खेळी त्यांनी साकारले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर अमर बामरस वडगाव सातारा जिल्हा आयकॉन यांच्यासाठी. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं होतं परळीच्या मनोज कदम, माफ करा लुमणे खोलच्या सूरज माने यांनी. आजच्या दिवसामध्ये वडगावच्या अमर बामरसने. परंतु यावेळेला पहा फुल टॉस बॉल वरती क्षमा नाही, नो प्लस अशा 7 धावा धावफलकावरती जोडूया. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 70 या आकड्यावरती. अमर बामरस 17 बॉल 56 धावांवरती खेळत आहेत. अप्रतिम फटकेबाजी. फ्रीडचा बॉल आहे, आता फ्रीडच्या बॉल वरती कशा पद्धतीने ते बरसणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.
ओहो, यावेळेला वेगवान मारा, अप्रतिम प्रचंड वेग पाहायला मिळालाय. आगीचे निकारा ज्या पद्धतीने हाताळला जातो त्याच पद्धतीने हा बॉल मात्र हाताळलाय. अप्रतिम बॉल, कमबॅक करून देणारा बॉल पाहायला मिळालोय. आता मात्र विकास बादापूर यांनी कमबॅक करून देणारा बॉल ठेवला. यावेळेला यॉर्कर बॉल हाताळलाय. अगदी परफेक्ट यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाले अमर बामरस यांच्या माध्यमातून. परंतु धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये घेत असताना विकेटचं पतन होईल. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपामध्ये नितीन शिंदे बॅक टू द डकआउट. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालेलं आहे. खरं तर विचार केल्यानंतर A1 वॉरियर्स या टीम्सला मात्र खूप वेळानंतर शेवटच्या बॉलवरती विकेट्स मिळवता आली. अद्याप कोणत्याही गोलंदाजाला यश प्राप्त झालं नव्हतं. अमर बामरस यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 18 बॉल 56 धावा त्यांनी मात्र ठोकल्या अप्रतिम सकाळच्या सत्रामध्ये. चला इथून पुढे मॅच क्रमांक 2 चा टॉस केला जाईल. चिंतामणी 11 विरुद्ध नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात कास्पटर टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलेत. आपण टॉसकडे, आणि टॉस आहे चिंतामणी 11 विपक्ष नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट असा होणारा टॉस आहे. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? नाणेफेकीचा कौल कोण मागणार? नीलम मसाला अँड ड्रायफ्रूट नाणेफेकीचा कौल मागणार आहे. आपण बापू जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. कॉइन आपण स्पिन करूया. हेड आणि टेल. हेड इज अ कॉल आणि इट्स अ टेल. चिंतामणी वॉरियर्स टॉस जिंकताय. प्रथमतः निर्णय काय स्वीकारताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. काल एक सामना झालाय, काय निकाल हाती आलाय? एक मॅच जिंकलोय आम्ही. आता ही सेकंड मॅच आहे. म्हणजे दुसरा सामना जिंकण्याचा या सामन्यामध्ये मानस आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. काय वाटते खेळपट्टीवरती खेळताना कोणत्या धावांचा पाठलाग करणं सोयीस्कर असेल? एवढं तर नाही विचार केला. बघू, चांगलं बॉलिंग करू, चांगली फिल्डिंग करू. जेवढे टार्गेट आहे तेवढं चेस करण्याचा प्रयत्न करू. काल एक सामना खेळला, कसं वाटलं? चांगलं वाटलं, पण थोडंसं पाठीपुढे झालं आमची बॉलिंगनी. बॅटिंग चांगली केली, आम्ही 96 पर्यंत गेलो, पण तेवढा बॉलिंग चांगली नाही झाली. तर आज बॉलिंग चांगलं करण्याचा प्रयत्न करू. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही. सूरज, तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं काय वाटतं की या खेळपट्टीवरती कोणतं टार्गेट एक चांगलं टार्गेट आहे? नक्कीच 60+ टार्गेट हे चांगलं आहे. ते कालचा एक सामना तुम्ही खेळलाय आणि त्या सामन्याचा काय निकाल आहे? जिंकलोय आम्ही हे सामना. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. त्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देईन आणि वेळ घेणार नाही. टॉस झालाय. टॉसमध्ये चिंतामणी वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटला आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंगसाठी. टॉस झालाय. पुन्हा एकदा वळूया आणि सत्र क्रमांक 2 चा खेळ पुन्हा एकदा पाहूया आणि ऐकूया तुषार जांभळे सरांना पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच. अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकला व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांना आपण ऐकलं. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 73 धावांचं टार्गेट आहे. एक भलं मोठं आव्हान सकाळच्या सत्रामध्ये फ्रेंड्स A1 वॉरियर्स या टीमने A1 वॉरियर्स या टीम समोर ठेवलेलं आहे. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कित्येक वेळा आपण पाहत असतो की सकाळच्या सत्रामध्ये बॅट्समनच्या बॅटमधून धावा येत नाहीत. खेळपट्टी थोडीशी नरम असते, मुलायम असते आणि फलंदाजांना खेळणं थोडंसं अवघड असतं. परंतु कठीण संकटांमधून मार्ग काढत असताना अमर बामरसने तुफानी फटकेबाजी साकारली. तब्बल 19 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 58 धावांचा एक भला मोठा डोंगर वैयक्तिक त्यांनी रचला. आता मात्र फिल्डिंग त्यांना करायची आहे. सत्र क्रमांक 2 मध्ये पूर्वार्ध खेळामध्ये 72 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना फ्रेंड्स A1 वॉरियर्स या टीमने लगवल्या. त्या 73 धावांचं एक भलं मोठं आव्हान A1 वॉरियर्स या टीम समोर आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला
शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 साठी द्वितीय पारितोषिक सौजन्य लाभलेला आहे. राजूदादा फडतरे साहेब उद्योजक पुणे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाच्या दिशेने. 73 धावांचं एक भलं मोठं आव्हान. आणि खरं तर आपल्या आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही अवघड गोष्ट कराल तर सोपे जीवन जगाल आणि सोपी गोष्ट कराल तर अवघड जीवन जगाल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता अवघड आव्हान आहे A1 वॉरियर्स या टीम समोर. परंतु त्यांना सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर एक चांगली पार्टनरशिप, एक चांगले मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. चला टायमिंग लावलेला आहे आपण. फक्त 20 मिनिटांचा अवधी आहे. सतीश देटे कुसखुर्द सातारा जिल्हा आयकॉन स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईकला कासपटा टेनिस क्रिकेटचा षटकार किंग अनिकेत कदम. पहिलाच बॉल अमर बामरस आणि पहिलाच बॉल ऑन साईडला वळवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तिथे होते परंतु बॉलला पकडू शकले नाहीत. बॅकअप चांगला आहे. त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता श्री गणेशा झालेला आहे A1 वॉरियर्स या टीमचा. 9:17 दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. याला खूप वेगवान मारा ऑन साइडला बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तर डीप मिड विकेट रिजन मध्ये फेकी लगोलग केले तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई, हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. अमर बामरस ते देखील सातारा जिल्हा आयकॉन आहेत, वडगावचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये सातारा जिल्हा आयकॉन टू सातारा जिल्हा आयकॉन असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. अमर बामरस वडगाव त्यांच्या विरुद्ध सतीश देटे कुसखुर्द असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. खरं तर दोन्ही खेळाडूंनी मात्र उरमोडी क्रिकेट गाजवलेला आहे. याला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. अक्षय आयरे यांनी लॉंग ऑफ रिजन मध्ये पकडले झेल आणि संपलाय सातारा जिल्हा आयकॉन कुसखुर्द सतीश देटे यांचा खेळ. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा, मोठा मासा मात्र गळाला लागलेला आहे. रिप्ले टेक्निकास्ट मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने सरळ हाताने हा बॉल रिलीज केला. बाहेर काढण्याचा प्रयत्न, उंची जास्त प्राप्त झाली, लांबी कमी होती. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. अक्षय आयरे आटाळी आले, हाताचा पिसारा केला आणि त्या पिसाऱ्यामध्ये बॉलला अलगद अडकवलं. विकेटचं पतन झालं आणि पहिला धक्का A1 वॉरियर्स या टीमला सतीश देटे यांच्या रूपाने. चार वरती 1 अशी स्थिती पाहताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमर बामरस यांनी मात्र चांगली बॉलिंग केले. सतीश देटे यांना माघारी पाठवले. हो, वेगवान मारा, लाजवाब गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर वेग धारण केलेला आहे. अमर बामरस या नावाचं वादळ मात्र आजच्या दिवसामध्ये गोंगवायला लागलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये बॅट होती, बॅटिंग चांगली केली. आता त्यांच्या हातामध्ये बॉल आहे, बॉलिंग चांगली करतायत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे. व्हेरिएशन दाखवणारा हा बॉल पाहायला मिळतोय. फक्त ऑन साइडला वळवलं. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगल धाव कंप्लीट केल्या आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. A1 वॉरियर्स टीमला मात्र आता हात खोलावे लागतील, घेर चेंज करावा लागेल. कुठेतरी पहिल्या घेर वरती गाडी चालू आहे ती टॉप घेर वरती घेऊन जावं लागेल. अनिकेत कदम स्ट्राइक एंडला. हो, फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत नितीन बादापुरे. बॉल कुठे आहे आणि हात कुठे त्यांनी केला होता आणि ते मात्र एक जीवनदान मिळालंय. अर्थातच अनिकेत कदम यांना खूप मोठी चुकी. नितीन बादापुरे संघ मालक यांच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने हा बॉल उंचावरती गेला होता. त्यानंतर कॅच घेण्यासाठी नितीन बादापुरे आले. अगदी शॉर्ट टर्म पुल ठेवण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. उंची जास्त प्राप्त झाली होती. क्षेत्ररक्षक नितीन
बादापुरे चेंडू खाली आले होते, बॉल पुढे पडला, हात पाठीमागे राहिला आणि तदनंतर नितीन बादापुऱ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी नाराजगी पाहायला मिळाली. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅच म्हटलं जातं. आता मात्र एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंना दोन्ही एंड कडून खेळण्याची नामी संधी इथे मिळते. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने मॅचेस खेळवल्या जातात त्याच पद्धतीने मात्र या मैदानावरती शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. खेळाडूंना दोन्ही साईडून खेळण्याची एक नामी संधी आहे. परंतु अमर बामरस यांचं मी कौतुक करेन. त्यांनी मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील महत्वपूर्ण त्यांनी माघारी पाठवली आणि तदनंतर मात्र फ्रेंड्स येणे वॉरियर्स या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. आता संकटांचा काळ मात्र A1 वॉरियर्स वरती आहे. संकटातून मार्ग काढावे लागतील, मार्ग शोधावे लागतील. नितीन गोलंदाजीच्या रनवेवरती फुलटॉस बॉल ठेवला होता. बॉलला फक्त दिशा दिली. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील, फेकी लगोलग केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त केली जाते. एक्के दुक्के से कुछ नहीं होते. 2 स्टार मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला अगदी पायावरती ठेवण्याचा हा बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या पद्धतीने ओव्हर पिच बॉल ठेवला होता, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलने टर्न घेतला. नितीन शिंदे अनावळेवाडी यासाठी जाणले जातात. बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे आहे. यावेळेला देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडासा पाठीमागे बॉल ठेवला फलंदाजांच्या आणि तदनंतर अत्यंत सुंदर पद्धतीने या बॉलला फक्त दिशा दिली, वळवलं बॉलला. चांगली बॉलिंग व्हेरिएशन साठी जाणले जातात, ओळखले जातात. नितीन शिंदे घनसोली प्रीमियर लीग देखील खेळलेले आहेत नवी मुंबईमध्ये. यावेळेला अगदी बॉल निघून चाललाय पाठीमागच्या दिशेला, बॅकअप आहे. सिंगल धाव प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती. नितीन शिंदे अनावळेवाडी. खरं तर कासपठार टेनिस क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलेले आहे. नवी मुंबईची घनसोली प्रीमियर लीग देखील खेळलेला आहे. परंतु आज शाहू स्टेडियम वरती खेळत असताना व्हेरिएशन चांगल्या प्रकारे दाखवत असताना या बॉलला उडवलाय, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. धावत्या पावलांनी मात्र झेल टिपलाय. रोशन बादापुरे कासानी यांनी आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 A1 वॉरियर्स या टीमला. अनिकेत कदम बॅक टू द डकआउट. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अक्षरशः खोदून काढला बॉल. काव कॉर्नर रिजन मध्ये अगदी रोशन बादापुरे धावत्या पावलांनी आले. शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली. शेवटच्या क्षणी दोन्ही हात पुढे केले, हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि तदनंतर मात्र अगदी नितीन बादापुरे यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळाली. खरं तर त्यांच्या माध्यमातून चुकी झाली होती, परंतु चुकीचा जितका भुर्दंड त्यांना पाहायला मिळणार होता तितका मात्र मिळालेला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश जांभळे. यश जांभळे यांच्या बॅट मधून आडव्या पट्टा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय तो डॉट बॉल. नितीन शिंदे यांची बॉलिंग आवडली असेल ना तर मित्रांनो एक खेळाडू म्हणून नक्कीच टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी मिळवलेली आहे. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन, प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. A1 वॉरियर्स टीम पूर्णपणे आता बॅकफुटला ढकललेला आहे. 8 वरती 2 अशी परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते. अमर बामरस यांनी पहिलं षटक हाताळलं. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. सतीश देठे यांना मात्र माघारी पाठवले आणि तदनंतर मात्र त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून नितीन शिंदे अनावळेवाडी यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केले, 1 विकेट्स मिळवले. आता येणारे बॉल आहेत 12 धावा बनवायचे आहेत, तब्बल 65 धावा. पहिल्या 12 बॉलच्या पाठीमागे फक्त A1 वॉरियर्स या टीमने धावा बनवल्या 8. आता 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 65 धावा. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये अमर बामरस बरसले होते त्याच पद्धतीने कुठेतरी A1 वॉरियर्स टीम मधील फलंदाजांना खेळी करायची होती, परंतु एका पाठोपाठ एक विकेट निघून गेली आणि मॅच मध्ये अडचणीमध्ये आलेला आहे संघ. पहिलाच बॉल वेगवान मारा, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. अक्षय अहिरे अटाळी गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. पहिलाच बॉल येतोय डॉट. चांगलं व्हेरिएशन. खरं तर आम्ही
सातत्याने चर्चा करतोय शिवशक्ती प्रीमियर लीगची. खोलवर टप्प्याचा बॉल क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलेला आहे. फक्त हलक्या हाताने या बॉलला दिशा दिले. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील आणि इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने काही बिघडणार नाहीये मी म्हणेन फ्रेंड्स येणे वॉरियर्स या टीमचं. ओहो फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. नो मॅच लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न निर्माण केलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. यशला मात्र यश प्राप्त करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी दाखवावी लागेल. आता 9 बॉल 62 धावांची आवश्यकता. अक्षयने देखील चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन, कारण 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्यांनी खर्च केल्या. बॉल क्रमांक 14 बॅटचा किनारा जरूर लागलाय, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे आणि आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. चर्चा आपण सातत्याने करतोय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार सातारा शाहू स्टेडियम वरती रंगत असताना याला दिशा चांगली दिले. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आणि क्षेत्ररक्षक जरी असता तरी तो देखील प्रेक्षक बनला असता. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी विजय कदमच्या बॅट मधून एक नेत्रदीपक षटकार. थँक्यू डीजे. फटका खूप चांगला होता. अकुट टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली आणि बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले. ओहो यावेळेला नितीन बादापुरी यांनी टिपलाय झेल 30 सर्कलच्या आतमध्ये. एक चांगला कॅच नितीन बादापुरी यांच्या माध्यमातून. पहिल्या कॅचला त्यांची चुकी पाहायला मिळाली, परंतु यावेळेला त्यांनी चुकी सुधारलेली आहे आणि नितीन बादापुरी यांनी टिपलाय एक लाजवाब रिप्ले टेलिकास्ट. 30 सर्कलच्या आतमध्ये होते. त्यानंतर हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला पकडलं आणि धक्का क्रमांक 3 A1 वॉरियर्स या टीमला. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेटचा मोबदल्यामध्ये आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल. पंचावन्न धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 55 धावा बनवणं थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे, कारण शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचं भागीत आपण ठरवू शकत नाहीये. गोलंदाजीच्या रनमेवरती आकाश जाधव यावेळेला ऑन साइडला बॉलला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता 5 बॉल 54 धावांची आवश्यकता. पाच बॉल 54 धावांची आवश्यकता. पाच बॉल 54 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. षटकार आलाय, अप्रतिम षटकार पाहायला मिळालाय. ओमकारच्या बॅट मधून हा षटकार. ओमकार देवरे यावेळेला देखील ऑन साइडला वळवलाय. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट ओमकार देवरे यांच्या बॅट मधून.
थँक्यू डीजे. अगदी खूप लेट आहे हे षटकार पाहायला मिळतात. हे षटकार जर पहिल्या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाले असते ना तर नक्कीच मॅचचं चित्र पलटी झालं असतं. मॅचला वेगळी कलाटे निर्माण झाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाही आहे. खरं तर एक वैशिष्ट्य आहे या प्रीमियर लीगचं. ज्या संघाने सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व संघ मालकांचं आणि सर्व खेळाडूंचं बॅनर मात्र अगदी बाउंड्री लाईनला लावलेले आहेत. एक वैशिष्ट्यपूर्व ही स्पर्धा आणि यावेळेला आकाश जाधव यवतेश्वर यांनी देखील दाखवलाय आपला दमखम, दाखवलाय आपला जलवा. ज्या खेळाडूने मात्र 2 षटकार ठोकले त्यालाच मात्र क्लीन बोल्ड केलंय आणि ओमकार देवरे यांच्या खेळीचा अंत होतोय. ओमकार देवरे बॅक टू द डकआउट. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी ओमकार देवरे थोडेसे शफल झाले होते, अगदी फ्रंट फुटला आले होते, त्यानंतर मधली यष्टी उखाडलेली आहे. अर्थातच आकाश जाधव यांनी जशास तसं उत्तर त्यांनी देखील द्यायला केलेली आहे सुरुवात. आता 2 बॉल 42 धावांची आवश्यकता. दोन बॉल 42 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय बादापुरे कासानी मॅच हातातून निष्ठून गेले. A1 वॉरियर्सच्या टीमच्या आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, परंतु तो बॉल टाकावा लागेल फ्रेंड्स येणे वॉरियर्स या टीमला, कारण एक बॉलच्या पाठीमागे हव्या आहेत 42 धावा. खरं तर पहिल्या डावामध्ये हेडलाईन्स काय असेल ना तर अमर बामरस यांची वादळी आणि विस्फोटक खेळी. 19 बॉलच्या पाठीमागे 58 धावा त्यांनी जमावल्या आणि या बॅटिंगच्या जोरावरती एक धावफलकावरती चांगला डोंगर उभा केला आणि याच बॅटिंगच्या जोरावरती फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमने तब्बल 41 धावेने मात्र प्राप्त केलेला आहे. अर्थातच फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमने 73 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी A1 वॉरियर्स हा टीम मात्र बॅकफुटला ढकलला गेला, विकेट निघून गेले आणि मात्र इथं हा सामना जिंकला. अर्थातच नितीन बादापुरे आणि अमोल तरडे यांच्या संघ मालकीच्या संघाने अर्थातच फ्रेंड्स एने वॉरियर्स